नमस्कार. महिला सक्षमीकरणाकडे म्हणजेच की महिलांसाठी सरकारच्या विविध योजना आहेत, ज्या की महिलांच्या खात्यांमध्ये 6,000, 50,000, 3,00,000पर्यंत रक्कम जमा केली जाते. कोणकोणत्या योजनांमध्ये महिलांसाठी किती रक्कम दिली जाते, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता तुमची जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली योजना ती म्हणजेच की महिला उद्योगिनी योजना. या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी 3,00,000पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. कमी व्याजदरात या योजनेअंतर्गत येणारे उद्योग, लघु उद्योग, सेवा उद्योग, प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग, गृह किंवा इत्यादी. दुसरी योजना म्हणजेच की लेक लाडकी योजना. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. योजनेमध्ये मुलींचा जन्म झाल्यानंतर 5,000, मुलगी शाळेत जाऊ लागल्यावर 4,000 आणि मुलगी 6वीमध्ये गेल्यानंतर 6,000, 11वीमध्ये गेल्यानंतर 8,000 आणि मुलींचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये असे दिले जातात. आणि तिसरी योजना म्हणजेच की स्वर्णिमा योजना. या योजनेअंतर्गत मागासवर्गीय महिलांना 2,00,000 रुपये कर्ज दिले जाते, ते 5% व्याजदराने. चौथी योजना म्हणजेच की विधवा पेन्शन योजना. विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र या योजनेअंतर्गत पात्र विधवा महिलांना दरमहा 2,000 रुपये इतके अनुदान दिले जाते. हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केले जाते. पाचवी योजना म्हणजेच की माझी कन्या भाग्यश्री योजना. या योजनेअंतर्गत मुलींचा जन्म झाल्यानंतर मुलींना 50,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत उद्दिष्ट मुलीच्या जन्माचे स्वागत करणे आहे आणि आर्थिक संरक्षण देणे आहे. 6वी योजना म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना. या योजनेच्या अंतर्गत महिलांना 21 ते 25 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. हा आर्थिक लाभ थेट DBTद्वारे बँक महिलांच्या खात्यांमध्ये मिळतो. पुढची योजना म्हणजेच की 7वी योजना आहे, महिला समृद्धी योजना. या योजनेअंतर्गत दिव्यांग महिलांना कोणताही लघु उद्योग, सेवा करायचा असेल किंवा प्रक्रिया उद्योग किंवा वस्तू उत्पादक करायचा असेल किंवा गृह करायचा असेल, सुरू करायचं असेल तर कर्ज दिले जाते. दिव्यांग महिलांना व्याजदरामध्ये 1% सूट दिली जाते. 8वी योजना म्हणजेच की प्रधानमंत्री मातृवंदना योजना. केंद्र व राज्य सरकारच्या सहभागाने राबवण्यात येत आहे. या योजनेतून आता 2 म्हणजेच की अपत्यांसाठी लाभ देण्यात येतो. पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपये दिले जातात, तर दुसऱ्या अपत्यासाठी मुलगी झाल्यास एकत्रितपणे 6,000 रुपये महिलांच्या बँक खात्यांमध्ये या ठिकाणी जमा केले जाते. तुम्हाला ह्या योजना कशा वाटल्या? अशाच नवीन नवीन माहिती हव्या असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या योजनेपैकी तुम्हाला जर कोणती याची संपूर्णपणे माहिती हवी असल्यास तर मला कमेंट करून नक्की कळवा.